डोंबिवली पश्चिम येथील रेल्वे ग्राउंड वाचविण्यासाठी रविवारी खेळाडू आणि नागरिकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले। डोंबिवलीतील हे प्रमुख मैदान असून येथे दररोज विविध क्रीडा प्रकारांचे शेकडो खेळाडू सराव करतात। तसेच परिसरातील नागरिकही सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी या मैदानाचा वापर करतात। रेल्वे प्रशासनाकडून मैदानाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। हे मैदान डोंबिवलीतील खेळाडूंसाठी कायम राखीव ठेवावे आणि त्याचे जतन करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। शिवसेनेचे आमदार राजेश मोरे, संजय पावशे, तुषार शिंदे, रश्मी गव्हाणे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। तसेच मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, दीपेश म्हात्रे, रसिका म्हात्रे, राहुल म्हात्रे तसेच शिवसेना पक्षाचे योगेंद्र भोईर आणि इतर पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते। रेल्वे प्रशासनाने खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन मैदानाचे संरक्षण करावे अशी मागणी यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। सर्वांना जय महाराष्ट्र। आज खूप एक शोकांकित अशी आहे की 70 ते 80 वर्षाचा या रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे आणि ही जी डोंबिवलीची धरोहर आहे, आज ती कुठे त्या धरोहरला पुसण्याचा प्रयत्न केला जातोय। जिथे याच मैदानात आम्ही उभे आहेत, इथे कोणाचे इमोशन्स जुळलेले आहेत। एखाद्या गरीब मुलीचं लग्न झालेलं आहे, गरीब मुलांनी इथे क्रिकेटची त्यांचं जे काय टॅलेंट आहे, आज देशाभरामध्ये त्या टॅलेंट जो विख्यात झालेला आहे, ते असे नामांकित जे क्रिकेटर्स आहेत, अजिंक्य राणे असतील, कुलकर्णी साहेब असतील, यांनी जे काय आज ते जगभरात जे विख्यात झालंय, ते सुरुवात त्यांच्या आयुष्याची त्यांनी बॅट आणि बॉल इथेच हातात घेऊन त्यांनी सुरुवात केली होती। टेक्निकल मुद्दे सांगतो। ही जे काय रेल्वे ग्राउंड इथे आज ज्या जागेवरती स्थित आहे, आज या रेल्वे ग्राउंडला ते लोक नको त्या ठिकाणी त्याला तब्दील करायचा प्रयत्न करतायत। म्हणजे आम्हाला अजून पूर्ण माहिती मिळाली नाहीये की नक्की त्यांचं डेव्हलपमेंट प्लॅन यांचं काय आहे, ते डीपीआर काय ते सादर करणार आहेत। पण मला इतकंच कळतं की आणि जर नॅचरल कॅलॅमिटी झाली किंवा अनैसर्गिक असं काही घडलं, म्हणजे जे बोलतो ना ऍक्ट ऑफ गॉड सारखं काही सिच्युएशन झाली, म्हणजे फ्लड्स आले, समजा सुनामी सारखा काही प्रसंग झाला किंवा आग लागली, तर सगळ्यात जास्त रेस्क्यूची जागा जर असेल, मला असं वाटतं डोंबिवलीमध्ये हा रेल्वे ग्राउंड असेल। रेस्क्यू करण्यासाठी ही जागा खूप महत्वाची आहे। जर अनैतिक काही घडलं, अचानक घडलं, तर सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे हजारोच्या नाही लाखोच्या प्रमाणात जर कुठे जमू शकतो तो हा एकमेव रेल्वे ग्राउंड आहे। तर अशा ठिकाणी या मैदानाला म्हणजेच या नैसर्गिक धरोहरा, हे जे काय सरकार असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल, हे लोक जे काय या धरोहर पुसण्याचा जो काय प्रयत्न करतायत, तो मी असेल किंवा इकडची जी लोक असतील, हे अजिबात हे घडू देणार नाही। योगेंद्र भोईर असेल किंवा समस्त डोंबिवली परिवार असेल किंवा क्रिकेटचा जो फाउंडेशन असेल, सगळी जनता जेवढी डोंबिवलीची आहे, सगळी जण आज या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करतायत की इथे अशा प्रकारचा कुठलाही अनैतिक तुम्ही बिझनेस मार्फत या ग्राउंडला तब्दील करू नका, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। धन्यवाद। म्हणजे या ग्राउंडवर जिथे खेळाडूंचं मैदान आहे, तिथे जी रेल्वेनी चुकीची कामगिरी करण्याला हाती घेतलेला आहे, त्याचा संपूर्ण डोंबिवलीकरांनी विरोध केलेला आहे। आणि नुसतेच डोंबिवलीकर नाही तर शिवसेना म्हणून आमचे सन्माननीय आमदार आणि आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या आंदोलनाच्या आम्हाला ग्वाही दिलेली आहे। तरी सुद्धा समस्त शिवसेना महिला आघाडीकडनं मी ग्वाही देते, ह्या आंदोलनासाठी संपूर्ण महिला आघाडी जोरदार उतरणार आणि ह्या रेल्वेच्या कामगिरीचा आम्ही निषेध करतो। आणि सर्व पक्षीय महिला आघाडी, सर्व पक्षीय एकत्र आमदार, खासदार, आम्ही सर्व नेते मंडळी म्हणून इथे ठिय्या आंदोलन करू आणि लवकरात लवकर रेल्वेने आपली माघार घ्यावी हीच विनंती। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। बागले, मी एक क्रीडा समालोचक आहे। आमचं मागणं काही नाहीये, आमचं मागणं अतिरिक्त काही नाहीये। हे आमचं रेल्वेचं मैदान आहे आणि नक्कीच रेल्वेचं मैदान आहे, पण हे सामान्यचं मैदान आहे, आमच्या खेळाडूंचं मैदान आहे। इकडनं खेळाडू घडतात, खेळाडू मोठे झाले आणि आज येणारी पिढी मोठी होणार आहे। आमचं मागणं एकच आहे की हे मैदान
सामान्याचं सामान्य जनतेचं आहे ते सामान्य जनतेचंच असू द्या. या मैदानावरती कुठलंही खासगीकरण नकोय. आमचा कोणाशी काही वाद नाहीये. भावांचा खूप मोठी रेल्वेचे मैदान आणखी खूप मोठे, जागा प्रचंड आहे, पण आमची मागणी आहे हे सामान्याचं मैदान आहे, हे आमचं मैदान, हे मैदान आम्हाला जसं आहे तसंच असू द्या. धन्यवाद. एकत्र आलेलो आहोत. इथे कुठलाही पक्ष न बघता सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत. याच्या मागील सर्वांचं एकच आपल्याला साध्य करायचं आहे. हे जे मैदान आहे हे गेले 70 वर्ष डोंबिवली पश्चिमेतील एकमेव मैदान असं आहे जे खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. इथे अनेक खेळाडू जे आहे हे घडलेले आहे. अजिंक्य रहाणे सारखे मोठे खेळाडू इथे घडलेले आहेत. तर आमची सर्वांची अशी प्रयत्न आहे आणि आम्ही पूर्णपणे याचा पाठपुरावा करणार आणि हा मैदान कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही. कारण आज इथे फक्त युवक नव्हे तर ज्येष्ठ नागरिक देखील, लहान मुलांसाठी देखील खेळण्यासाठी, आरोग्यासाठी आणि प्रत्येक जणासाठी हा रेल्वे मैदान इतका महत्वाचा आहे. तर याचा आम्ही सर्वजण मिळून प्रशासनालाही विनंती करतो आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकजुटीने या मैदानाला कुठेही जाऊन देणार नाही आणि त्यांनी एक पर्यायी मैदान सुचवावा लोकांसाठी, याचा आम्हा सर्वांचा असा या निश्चयाने आम्ही एकत्र आलेलो आहोत. गेल्या 15 दिवसापासून रेल्वे ग्राउंड जे डोंबिवली पश्चिमच्या सर्व खेळाडूंचं, नागरिकांचं एक हक्काचं स्थान आहे, त्याच्यावर कुठेतरी अतिक्रमण करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडनं होत आहे आणि त्याची दखल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी 3 दिवसापूर्वी घेतली. ते स्वतः या मैदानात आले होते आणि त्याची दखल घेऊन या सर्व जे इथले खेळाडू आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आज आम्ही त्यांच्या आदेशानुसार इथे आलेलो आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही जागा जी आहे ती रेल्वे नेहमी सांगते की जागा आमची आहे, जागा आमची आहे. ही जागा रेल्वेची नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी रेल्वेला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा आहे आणि आमच्या हक्काची जागा आम्ही रेल्वेला गिळंकृत करून देणार नाही आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आमचे नंदूजी परब आणि सगळे नगरसेवक आज इथे आम्ही उपस्थित झालेलो आहे. आज रेल्वेने सुरू केलेलं काम रेल्वे अधिकाऱ्यांना सांगून बंद केलेलं आहे. लवकरच DRM साहेबांकडे एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. हे मैदान खेळाचं मैदान म्हणूनच राहील आणि याच्यावर आम्ही काहीही होऊ देणार नाही, ही आमची पूर्ण जबाबदारी. काम बंद म्हणजे तात्पुरती स्थगिती नाहीये, तरी जोपर्यंत आमची बैठक DRM साहेबांबरोबर होत नाही तोपर्यंत एकही वीट इथे लावून देणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस इथे लक्ष ठेवून असेल. एक इथला ग्रामस्थ आहे. लहानपणापासून या ठिकाणी आम्ही सगळे ग्रामस्थ, डोंबिवलीतील इतर मंडळी खेळताना मी पाहिलेली आहेत. 70 वर्षाचा जुना वारसा या मैदानाला आहे. आम्ही आता या ठिकाणी सगळे हा मैदान रेल्वे ग्राउंड बचाव समिती मंडळी, राजकीय मंडळी, आमचे सगळे पुढाकारी या ठिकाणी एवढ्यासाठी जमलो की रेल्वे प्रशासनाला पहिल्यांदा आम्ही विनंती करण्यासाठी जमलो आहोत आणि त्याचबरोबर आमच्या सत्ताधारी पुढाऱ्यांनाही विनंती करण्यासाठी जमलेलो आहोत की 70 वर्ष पूर्ण ह्याला परंपरा असलेलं हे मैदान जरी रेल्वेची प्रॉपर्टी असली तरी ते आमच्या ग्रामस्थांसाठी आणि डोंबिवलीकरांसाठी अजूनही तळ्यात प्रिझर्व करून ठेवावं. या ठिकाणी 350 एकर जागा आमच्या गाववाल्यांची रेल्वेने आमच्या पूर्वजांकडनं अधिकृत केलेली आहे आणि तेवढी जागा आज प्रकल्पातनं मोकळी झालेली आहे. खरं तर प्रकल्पाची ही जागा प्रकल्पाला वापरता येत नसेल तर ती कमर्शियलाइज करता येत नाही, हा कायदा आहे बघायला जाता. ती त्या शेतकऱ्याला परत करायला पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्यांकडे डॉक्युमेंटेशनच ठेवलेलं नाही. हा वादाचा मुद्दा आहे, आपण त्याच्यात पडू नकोया. पण माझं म्हणणं आहे की आम्ही हे 2 एकरचं ग्राउंड तुम्हाला आमच्यासाठी प्रिझर्व करा. आमची 350 एकर जागा आम्ही ग्रामस्थांनी तुम्हाला दिलेली आहे. त्याचा मोबदला तुम्ही तरी दिला असेल तरी कायद्याने अजूनही तुम्ही 12.5% ते 22% आम्हाला द्यायला पाहिजे. ठीक आहे, तो नंतरचा मुद्दा, मी त्या वादात पडत नाही. पण सध्या मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो, त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांना विनंती करतोय की कृपा करून ताबडतोब कायद्याच्या कचाड्यातनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हा मैदान आमच्यासाठी, किंवा आम्ही जागा दिल्या तो या ठिकाणी आमचे अनेक या ठिकाणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि शेवटी रेल्वे प्रशासन कोणाचं आहे? जनतेचं आहे. जनता राजा आणि जनता जर इच्छिते की बाबा आमच्या तुमच्या अधिकारात जरी असली तरी ही आमचीच जागा आहे, आमच्यासाठी 2 एकर राखून ठेवा. ह्याला परंपरा आहे, याला इतिहास आहे. ही विनंती करण्यासाठी आम्ही इथे जमलो. यानंतर मात्र प्रल्हाद म्हात्रे साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे आंदोलनाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. आता काल या खेळाडूंपैकी एक जण माझ्याकडे निवेदन दिलं होतं, त्यानुसार मी आज सकाळी चव्हाण साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की जाऊन तिथे तुम्ही थोडंसं त्यांना सांगा. आणि हे ग्राउंड त्यांनी चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला ते प्रायव्हेटायझेशन करू देणार नाही. यांच्या सगळ्या मागण्या ऐकून त्याप्रमाणे चव्हाण साहेब स्वतः यामध्ये सहभाग घेऊन
ह्या खेळाडूंना न्याय मिळवून देतील असं त्यांनी सांगितलंय. ते आज मुंबईला असल्या कारणाने ते येऊ शकले नाहीत, पण त्याचा प्रतिनिधी मला त्यांनी पाठवलंय. पण हे ग्राउंड जे आहे हे रेल्वेचे जिथे मामाने सांगितल्याप्रमाणे या इथे खेळाडूंनी बरेच खेळाडू तयार झालेले आहेत आणि हे डोंबिवलीकरांची सांस्कृतिक नगरी आहे, इथे असं होऊ देणार नाहीत. हे दादा स्वतः जाऊन रेल्वे मंत्र्यांशी भेटून त्यांना निवेदन करणार आहेत आणि हे ग्राउंड जे आहेत हे परत मुलांसाठी जे डोंबिवलीकरांसाठी खुले करून देणार आहे. आणि आता हे रेल्वेवाल्यांशी आणि सत्ताधारी यांचे बोलणं होईल आणि त्याच्यातून जो निष्कर्ष निघेल त्याच्यातून त्यानंतर यांनी काम चालू करावं. तोपर्यंत मला तरी वाटतं स्थगित करावं. ते त्यांच्या हिताचं आहे आणि सर्वांच्या हिताचं आहे. जसं आपण निवेदन दिलं पाहिजे.